शिर्केत फूड कोर्टमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या येत असतात। अळूची भाजी अतिशय चविष्ट असते। अळूच्या भाजीत भरपूर प्रमाणात फायबर आणि कार्बोहायड्रेट्स असतात। अळूच्या भाजीने ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते, वजन कमी होतात, तसेच दृष्टीसुद्धा तीक्ष्ण होते। अळूची भाजी कोणी हाटून बनवतात तर कोणी पेस्ट बनवून भाजी बनवतात। आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने भाजी करून दाखवणार आहे। मग रेसिपीला सुरुवात करूया। मी 8 ते 10 पानं घेतले, ते स्वच्छ धुवून घेतले। ही पानं आहेत याची आपण पातळ भाजी करणार आहोत। आळूची भाजी बाजारात 2 प्रकारच्या येतात, एक वडीची आळू आणि एक भाजीची आळू। भाजीची आळू आहे ना, ही अशी पातळ असते, तुम्ही बघू शकता, आणि त्याचा देठ आहे ना हिरवा असतो असं थोडंसं। आणि वडीची आळू आहे ना, ह्या पानांपेक्षा जाड असतात आणि त्याचा देठ असा काळसर रंगाचा असतो, पण डार्क काळा रंगाचा असतो। मी इथेही 8 ते 10 पानं घेतलेली आहे आणि हे मी सुद्धा कापून घेतले। तर ते साफ कसं करायचं तुम्हाला दाखवते। भाग आहे ना, मागचा भाग कापून घ्यायचा आणि असं काढायचं। ही सालं घ्यायची नाही, फेकून द्यायची, कापून घ्यायची। कशी मोठी छोटी कापली तरी चालतील, कारण ही उकडून घेणार आणि याची पेस्ट बनवणार आहे, त्यामुळे खास आकारात कापली पाहिजे असं काही नाही। बारीक कापून घेते। देठ मी चिरून दाखवते। 8 ते 10 आळूची पानं घेतली, त्याची वळकुटी केली। कापणार नाही, कारण मी हे मिक्सरला उकडून घेणार आणि मिक्सरला त्याच्या करून घेणार आहे। तर तुम्ही घोटून करत असाल तर मग बारीकच कापायला कापून घेते। अशा पद्धतीने मी देठ कापून घेतले, पानं सुद्धा कापलेत। मी बारीक कापून नाही घेतले, कापलेत, कारण हे उकडून घ्यायचे आणि याची मिक्सरमधून पेस्ट करायची आपल्याला। पातेलं ठेवले, त्यामध्ये मी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकले, त्यात गरम करायला ठेवूया। मी गॅस चालू करते। गरम झाल्यावरच आपल्याला आळूची भाजी टाकायची। त्यात पाणी छान गरम झालं तर त्यामध्ये मी भाजी टाकलेलं नाहीये, फक्त 5 मिनिटं भाजी शिजवून घ्यायची। देठ सुद्धा टाकते, मी धुवून घेतली। 5 मिनिटं झाली, भाजी छान उकडली, तुम्ही बघू शकता। शिजवायची नाहीये, बंद करते। भाजी आहे ना, आता आपण पाण्यातून काढून लगेच थंड पाण्यात टाकायचं। थंड पाणी घ्यायचंय आणि त्याच्यात टाकायचे, त्यामुळे काय होतं, भाजीची कुकिंग प्रोसेस थांबते आणि भाजीचा कलर हिरवा करून घेते। तर मी फ्रीज मधलं पाणी थंड त्याच्यामध्ये टाकते आणि पाण्यातून भाजी काढली, एवढं पाणी राहिले। हे पाणी आता आपण भाजी बनवताना वापरणार। भांड्यात आपण आता हा पालक गार पाण्यात ठेवलं होतं ना, तो घेऊया। मी फक्त 5 मिनिटं गार पाण्यात ठेवलं होतं। भाजी काढून घेतली आणि आता मिक्सरच्या भांड्यात ती बारीक वाटून घ्यायची आहे। 1 चमचा जिरे टाकायचे, 2 चमचे बेसन आहे, छोटे चमचे 2, बारीक वाटून घ्यायचे, पाणी अजिबात टाकायचं नाही। मी आळूची भाजी मिक्सरला लावून बारीक वाटून घेतली। आळूच्या भाजीला लागणारा मसाला तयार। पातळ भाजीसाठी मी एवढा खोबऱ्याचा तुकडा घेतलाय, ह्याचे बारीक काप करून मिक्सरला बारीक वाटून घेणार। चमचा जिरे टाकते, ते 15 लसणाच्या पाकळ्या, 9 हिरव्या मिरच्या, याचं बारीक वाटण करून घ्यायचं। याच्यात अजिबात पाणी टाकायचं नाही। टाकता मी बारीक वाटून घेतलंय। आता आपण भाजीला फोडणी देऊया। पातेलं ठेवलंय, मी गॅस चालू करते। लो टू मीडियम फ्लेम वर करून घ्यायचं आपले। त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल टाकले, त्यामध्ये मी वाटलेलं वाटण टाकते। लसूण, खोबरं, मिरची, वाटण छान खरपूस परतून घ्यायचं। छान खरपूस भाजून झालं ना, त्यामध्ये आपण हिंग टाकू शकता। वाटण छान रंगावर परतून झालं, त्यामध्ये आता आपण हिंग टाकूया, छान परतून घ्यायचं। मध्ये आळूची भाजी जी आपण मिक्सरमध्ये बारीक केली होती ना, ती टाकायची, छान परतून घेऊया। आळूची भाजी छान परतून घेतली। आता त्यामध्ये आपण शेंगदाणे घ्या, ते मी हे शेंगदाणे 5 चमचे घेतलेले आहेत, ते 5 ते 6 तास भिजत ठेवले होते, ते टाकूया। डाळ सुद्धा 5 ते 6 भिजत ठेवली होती, ती सुद्धा त्याच्यात टाकूया, ती पण 4 चमचे आहे। मिक्स करून घेऊया। मध्ये आता आपण भाजी उकडून घेतलेलं पाणी होतं ना, ते टाकूया, मिक्स करून घेऊया। मला भाजी कशी पातळ घट्ट हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता आणि लागेल। ज्या वाटीत मी पेस्ट काढली होती आळूच्या पानांची, धुवून घेतली आणि मिक्सर सुद्धा धुवून ते पाणी सुद्धा या वाटीतच मिक्स केले, त्याच्यात टाकूया आणि मिक्स करून घेऊया। आळूच्या पानांना खाजरेपणा असतो, त्यासाठी काय करायचं, जावा यासाठी चिंचेचा कोळ टाकायचा। लिंबा एवढी चिंच घेतली होती, ती अर्धा ते 1 तास पाण्यात भिजत ठेवली होती, त्याचा कोळ काढून घेतलाय, तो त्याच्यात टाकते। नुसार गूळ पण टाकते, हलवून घेऊया। जसजशी भाजी गरम होईल ना, तसा गूळ वितळत जाईल। मीठ टाकते, 10 ते 15 मिनिटं लो टू मीडियम फ्लेमवरती भाजायची। भाजीला छान उकळी आली। माझ्याकडे अशा पद्धतीने केली जाते भाजी। तुम्ही जर घोटून करत असाल तर अशा वेळेस
भाजी बारीक चिरून घ्यायची, उकडून घ्यायची किंवा रवीने घोटून घ्यायची, फोडणी दे. अजून होऊ द्या भाजी. 15 मिनिटं झाली, आपली भाजी तयार झाली. बघू शकता तुम्ही. भाजी आता पातळ ठेवणार आहे. गार झाल्यावर ती आणखी घट्ट होईल. त्याच्यात आपण बेसन टाकल्याने त्या बेसनामुळे ती भाजी थंड झाली. मला ही भाजी तिखट आवडतं, त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या वाढवू शकता, आंबट वाढवू शकता, गूळ सुद्धा वाढवू शकता. आंबट, तिखट आणि गोड अशी होणार आहे. नक्की करून बघा. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तुमच्या घरी कशा पद्धतीने बनवली जाते ही भाजी हे सुद्धा सांगा. गॅस घालून बाउलमध्ये सर्व करते. पातळ भाजी तयार झाली. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.